नागपूरमध्ये एक गूढ मृत्यू समोर आला आहे। शरीरावर एकही जखम नाही, परंतु तरीही एका तरुणाचा मृत्यू झालाय। हा अपघात आहे की काहीतरी वेगळं? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, संशयाची सुई थेट पत्नीवरच का? नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या जयनगर पांढराबोडी परिसरात एक संशयास्पद मृत्यू समोर आलाय। रोशन शिंगाडे असं मृत व्यक्तीचं नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार रोशन आणि त्याची पत्नी प्रज्ञा शिंगाडे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते। शेजाऱ्यांच्या मते दोघांमध्ये अनेक वेळा मारहाणीच्या घटना घडल्या होत्या। इतकंच नाही तर यापूर्वीही प्रज्ञा शिंगाडे यांच्यावर पतीला मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान सोमवारी अचानक रोशन यांची प्रकृती बिघडली। पत्नीने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केलं। आता इथंच या प्रकरणाला मोठं वळण मिळतं, कारण प्राथमिक तपासात रोशन यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या बाह्य जखमा आढळलेल्या नाहीत। मग प्रश्न उभा राहतो, जर मारहाण झाली नाही तर मृत्यू झाला कसा? स्थानिक नागरिकांनी मात्र स्पष्ट संशय व्यक्त केला आहे। त्यांच्या मते हा मृत्यू साधा नाही। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी मर्ग दाखल करून तपास सुरू केलाय। मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच सत्य समोर येणार आहे। आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे त्या एका रिपोर्टकडे, जो ठरवेल हा मृत्यू नैसर्गिक आहे की घातपात। प्रज्ञा रोशन शिंगारे आणि रोशन राजू शिंगारे हे दोघे पती पत्नी जयनगर पांढराबोडी येथे राहतात। पती पत्नी यांचे बरेच जुने वादविवाद होतात। यांच्यामध्ये मारहाणीच्या घटना झालेल्या आहेत। यापूर्वी प्रज्ञा रोशन शिंगारे हिच्यावर कलम 307 प्रमाणे गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला होता। त्यामध्ये तिने आपल्या पतीला मारहाण केलेली होती। तर काल अचानक त्याची प्रकृती खराब झाल्यामुळे रोशन शिंगारेची त्याच्या पत्नीने त्याला हॉस्पिटलमध्ये पोहोचवलेलं होतं, ज्यामध्ये डॉक्टरांनी त्याला तपासून ब्रॉड डेथ घोषित केलेलं आहे। शेजाऱ्यांना आणि परिसरातील नागरिकांचा असा संशय आहे की त्याच्या पत्नीनेच त्याला मारहाण केलेली आहे आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झालेला, असा नातेवाईकांचा पण आरोप आहे। परंतु मृतदेहावर अशा कुठल्याही प्रकारच्या अशा जखमा आढळून आलेल्या नाहीत। वैद्यकीय अधिकाऱ्यांची चर्चा केली असता त्याला बाह्य अशा कुठल्याही जखमा नसून पोस्टमॉर्टम रिपोर्ट नंतरच त्याच्या मृत्यूचं कारण समोर येईल असं त्यांचं म्हणणं आहे। आणि पोस्टमॉर्टम रिपोर्ट प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्याची आम्ही तजवीज ठेवलेली आहे। सध्या या प्रकरणात अकस्मात मृत्यू दाखल केलेला असून अधिक तपास सुरू आहे। शरीरावर जखमा नाहीत, परंतु मृत्यू झालाय। नागपूरमधील हा गूढ प्रकार नेमका काय सांगतोय? पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय उघड करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।